पश्चिम आशियातल्या युद्धादरम्यान शस्त्रसंधी झाली असली तरी युद्धामध्ये आतापर्यंत मोठा विध्वंस झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराकमध्ये 3000हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. इराणचे फॉरेन्सिक प्राधिकरणाचे प्रमुख अब्बास मस्जिदी अरानी यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. इराणमध्ये 3000हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तसंच सुरुवातीला 40% मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती, मात्र न्यायव्यवस्थेच्या सहकार्यानं मृतांची ओळख पटवण्याचं काम सातत्याने सुरू असल्याचं अरानी यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिलाय. चर्चेत अडथळे आले तर पुन्हा बेछूट हल्ले करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. यावेळी त्यांनी युद्धनौका, लढाऊ विमानं आणि सैन्य मागे घेतल्याचंही स्पष्ट केलं. मात्र पूर्ण समझोता होईपर्यंत इराणनं संयमाने वागावं, करार न झाल्यास बॉम्ब वर्षाव सुरू होईल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिलाय. दरम्यान इराणला यापूर्वी कधीही न पाहिलेलं कठोर उत्तर दिलं जाईल असंही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलंय. इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना ये-जा करण्यासाठी 2 स्वतंत्र चॅनेल्स घोषित केले आहेत. त्यामुळे आता आखाती देशांकडे येणाऱ्या जहाजांना लरकन बेटाला वळसा घालून उत्तरेकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडावी लागेल, तर पर्शियाच्या आखातातनं बाहेर पडणाऱ्या जहाजांना हॉर्मुझच्या दक्षिणेकडनं ओमान जवळून जावं लागेल. तसंच या नियमाचं काटेकोर पालन न झाल्यास हल्ल्याचा इशारा इराणने दिलाय. या नव्या चॅनलच्या घोषणेद्वारे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरती आपलंच वर्चस्व असल्याचं इराणने दाखवलंय. त्याचवेळी आधी मुक्त असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक आता मात्र निर्बंधपूर्ण आली. अमेरिका, इस्रायल, इराणमध्ये युद्धबंदी झाल्यानंतरही इस्रायलकडनं लेबनन आणि तेहरानवरती हल्ले सुरूच आहेत आणि म्हणूनच आता इराणनं आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीतनं जाणाऱ्या जहाजं रोखण्यात आलेली आहेत. इराणी सैन्याच्या परवानगीशिवाय हॉर्मुझ सामुद्रधुनीतनं जहाजांना अजून परवानगी नाहीये. फायनान्शियल टाइम्सच्या बातमीनुसार हॉर्मुझमधून जाणाऱ्या तेल जहाजांना प्रति बॅरल $1ची मागणी करण्यात येते. दरम्यान गेल्या 40 दिवसांपासून हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ 426 तेलाचे टँकर्स, 34 LPG कॅरियर्स आणि 19 LNG कॅरियर्स अडकले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम करार जाहीर झाला असला तरी तणाव मात्र कमी झालेला नाही. कराराच्या रात्रीच इस्रायलनं लेबनॉनवरती जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये टायर शहराजवळील लिटानी नदीवरील पूल उडवण्यात आला. या कारवाईमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. अमेरिका आणि इस्रायलनं या करारामध्ये लेबनॉनचा समावेश नसल्याचा दावा केलाय, तर इराणनं मात्र या हल्ल्यांचा जाहीर निषेध केलाय. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या पहिल्याच दिवशी बोजवारा उडवल्याची बातमी मोठी आहे आणि ती समोर येते. अमेरिका आणि इस्रायलनं शस्त्रसंधीच्या 3 अटींचा भंग केल्याचा आरोप इराणनं केलाय. तसंच अमेरिका आणि इस्रायलचे ड्रोन इराणच्या हवाई हद्दीत घुसल्याचाही आरोप आहे. याशिवाय युरेनियम विकासावरती निर्बंध नसतानाही निर्बंधांची चर्चा सुरू असल्याचं इराणने स्पष्ट केलंय. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर युद्धविराम कराराचं उल्लंघन झाल्याचं इराणने म्हटलं, पण लेबनॉन हा युद्धविरामाचा भाग नव्हताच असं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी म्हटलंय. लेबनॉनवरचे हल्ले थांबवण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं नव्हतं. त्यामुळे या स्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेच्या वेळी इराणने गडबड केली तर त्याची मोठी किंमत इराणला मोजावी लागेल असा इशारा व्हान्स यांनी दिलाय. पाकिस्तान विश्वासार्ह नाही असं इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी वक्तव्य केलंय. अमेरिका स्वतःच्या सुविधेसाठी पाकिस्तानचा उपयोग करतंय असं त्यांनी सुनावलंय. पाकिस्तान सध्या मध्यस्थाच्या भूमिकेत आहे, त्यावरून इस्रायलच्या राजदूतांनी हे खडे बोल सुनावलेत. अमेरिकेनं भूतकाळामध्ये कतार, तुर्कीचा असाच वापर करून घेतला हे आम्ही पाहिलंय अशी टीकाही त्यांनी केली आहे. We don't see Pakistan as a credible player. I think that the United States has decided to use the services of the facilitation of Pakistan for their own reasons. We have seen in the past how the United States has managed to take problematic states like Qatar and Turkey and use them for the benefit of achieving an agreement with Hamas. For us, it is very important to stay in sync with the United States when it comes to the substance and the essence of the outcome we want to see. आखाती देशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. कच्च्या तेलाच्या दरात 4% वाढ झाली होती. कच्चं तेल $94.38 प्रति बॅरलवरनं $96.9 वरती पोहोचलंय. ही आत्ताची डेव्हलपमेंट आहे. या दरम्यान सोन्या चांदीच्या बाजारात घसरण झाली आहे. सोन्याचे दर आता ₹3,000 घसरून ₹1,49,000 प्रति तोळा झालेत, तर चांदीचे दर हे ₹7,000 घसरून ₹2,40,000 किलोवरती आलेत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.